श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. स्वागत आहे तुमचं श्री स्वामी समर्थ कथा या चॅनल मध्ये. आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ यांच्या जीवन चरित्राबद्दल काही माहिती देणार आहे. भक्तीचे मार्गदर्शक श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तगुरूंच्या परंपरेतले दैवी अवतार मानले जातात. त्यांच्या जीवन कथेची गाथा ऐकताना चैतन्य ओसांडते. भक्तांच्या हृदयात भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा संदेश उमटतो. संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्या गाथेची गात्री पसरली आहे. स्वामी समर्थ महाराज हे सतत आपल्या भक्तासोबत असल्याचा विश्वास जपतात. त्यामुळे भक्तांना प्रत्येक संकटातून मुक्तीचा मार्ग मिळतो. या चरित्र प्रसंगाच्या माध्यमातून त्यांच्या भक्ती मार्गाचे तत्वज्ञान, उपदेश आणि भक्तांना लाभलेली कृपा आपण उलगडणार आहोत. श्री स्वामी समर्थ महाराजांचे जन्मस्थान व मूळ वंश अस्पष्ट आहे. एका पुराण कथानुसार ते वटवृक्षाकडेच जन्मलेले म्हणतात. स्वामींची आपली स्वीकृती त्यांचे मूळ नाव नृसिंहभान असल्याची आहे. परंपरेनुसार ते आंध्र प्रदेशातील कर्दली वनाजवळ प्रकट झाले. तिथून निसंशय खूपदा दर्शन यात्रा करून ते श्रीपुरी, काशी, हरिद्वार, गिरनार, काठियावाड, रामेश्वर अशा विविध देशांमध्ये फिरले. पर्यायी जणू त्यांची चरण पादुका भारत वर्षभर तळ काढत गेली. त्यानंतरचे पाऊल महाराष्ट्राकडे वळले. स्वामी समर्थांनी सोलापूर जवळच्या पंढरपूर शहराजवळील मंगळवेढा येथे थोडं वेळ वास्तव्य केलं आणि अखेर 1856 साली अक्कलकोट येथे स्थायिक झाले. अक्कलकोटच्या चिंतोपंत तोळ यांच्या आव्हानानंतर ते अक्कलकोटच्या बाहेरील गोडेवाडीत आले. इथे त्यांनी आपला भक्त श्री चोलप्पा महाराज यांच्या वाड्यात निवास केला. त्याच ठिकाणी त्यांचे समाधी मंदिर आज आहे. अखेरच्या 22 वर्ष त्यांच्या निवासस्थानाखाली एक पवित्र वटवृक्ष, ज्यामुळे त्याला प्रसिद्ध वटवृक्ष मंदिर असेही म्हणतात. स्वामी समर्थ महाराज दत्तगुरूंचा अवतार मानले जातात. त्यांच्या मुख्य शिष्यामध्ये बालप्पा महाराज, चोलप्पा महाराज, आळंदीचे नृसिंह सरस्वती महाराज, वेंगुर्ल्याचे आनंदनाथ महाराज, पुण्याचे शंकर महाराज आदींचा समावेश होतो. स्वामी समर्थ महाराजांनी 30 एप्रिल 1878 रोजी हिंदू शक 1800 चैत्र त्रयोदशी महा अनंत समाधी स्वीकारली. समाधी घेण्याआधी त्यांनी सर्व भक्त